तुमची फ्रेंड स्पिरिच्युअल सोना. सो आज मी तुम्हाला आमच्या महालक्ष्मीचं दर्शन करवते. सो आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि आज आपण मनी एनर्जीला अनलॉक करणार आहोत. कसं आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप सारा पैसा अट्रॅक्ट करू शकतो स्टेप बाय स्टेप. सो त्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहेत. सो पैशांबद्दल आपल्या मनामध्ये खूप भीती असते. आपल्याला असं वाटतं की पैसा कमवायला खूप मेहनतच करावी लागते. सो नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मेहनतीनेच पैसा आला असता. सो आज जो माणूस हातगाडी खेचतो तो तर सगळ्यात जास्त मेहनत करतोय. सो त्याच्याकडे आज भरपूर प्रमाणात पैसा असायला हवा होता, पण असं नसतं. आपण जितकं स्मार्ट वर्क करू, आपली मनी एनर्जी जितकी चांगली असेल त्या अकॉर्डिंगली आपण अर्न करत असतो. सो प्रत्येकाचा एक मनी माइंडसेट स्कोर असतो. तो माइंडसेट स्कोर काय आहे आजच्या टास्कमध्ये तुम्हाला शोधून काढायचा आहे. सो जर तुम्हाला सतत भीती जाणवते की माझ्या फ्युचरचं काय होईल, सो तुम्ही कुठे ना कुठे मनी एनर्जीशी कट होत असता. सो जसं ह्या वेळेला तुम्ही तुमच्या कुठल्याही शहरामधून मला बघू शकता, कुठल्याही देशातून मला बघू शकता. मी आज मुंबईमध्ये बसली आहे आणि मी तुमच्याशी आज बोलते ह्या व्हिडिओमार्फत. सो तुम्ही विचार करा ना की आपल्यामध्ये ना कुठली तार आहे, ना कुठली वायर आहे, ना कुठला धागा आहे, ना कुठला दोरा आहे, बट स्टील तुम्ही मला बघू शकता, ऐकू शकताय आणि तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही ॲक्सेस करू शकता ह्या एनर्जीला. सो इट मीन्स एक जाळं आहे आपल्या आसपास जे आपल्याला डोळ्याने दिसत नाही, पण ते आहे. सो त्या फ्रिक्वेन्सीने तुम्ही मला फोन केला तर मलाच फोन लागणार आहे, तो कुठे दुसरीकडे कधीच नाही जाणार. आता आमच्या जेव्हा मेडिटेशनच्या बॅचेस चालतात, झूम मीटिंग्स, सो ते झूम मीटिंग म्हणा किंवा गुगल मीट म्हणा, सो ज्या मीटिंगमध्ये तुम्ही एंटर करणार आय डी आणि पासवर्ड, तर तिथेच तुम्ही लँड करणार, तुम्ही त्याच मीटिंगला जॉईन करणार. सो त्यावेळेला 10 ते 20,000 लोक कॉल करत असतील किंवा त्या मीटिंगला जॉईन होत असतील, पण तुम्ही एक्झॅक्टली तुमच्या डेस्टिनेशनवर पोहोचता, कारण तुमच्याकडे ती फ्रिक्वेन्सी असते. सो अशाच प्रकारे पैसा ही एक फ्रिक्वेन्सी आहे, हे आपल्याला आधी समजून घ्यायला हवं. पैसा म्हणजे नोटा तर माणसांनी बनवलेल्या आहेत, पण अबंडन्स हा अनलिमिटेड असतो. सो आता हे आपल्यावरती आहे की आपण समुद्रामध्ये जाताना चमचा घेऊन जातोय की वाटी घेऊन जातोय की पंपच लावून बसतोय. सो आपण काय करतो, खूप भीत असतो, खूप घाबरत असतो. आपल्याला असं वाटतं की नाही ह्याच्या पुढे काही जगच नाही, आपण इतकंच अर्न करू शकतो. म्हणजे इन शॉर्ट आपण आपली लायकी ठरवत असतो. सो आपल्याला खूप भीती असते की फ्युचरसाठी आपल्याला सेव्ह करायचं आहे, आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला ते करायचं आहे, पुढे माझं काय होईल, पुढे माझं काय होईल. सो हे तर प्रत्येकाच्या डोक्यात चालू असतं. पैशाला मी कधीच कमी लेखत नाही, कारण पैशाचं काम हा पैसाच करतो. सो मी बिझनेस करत असल्यामुळे खूप वेळा हे वाक्य आम्हाला ऐकायला येतं. सो जेव्हा काही पैशांचे व्यवहार बाकी असतात आणि आपल्याला करायचे असतात, तेव्हा समोरचा माणूस हेच म्हणतो ना की आपल्याला पैसाच हवा आहे, कारण पैसाच हा पैशाचं काम करू शकतो. सो पैशाला कधीच कमी लेखू नका. जे पैसेवाले आहेत त्यांच्याबद्दल कधीच वाईट बोलू नका, कारण आपण ती फ्रिक्वेन्सी कट करतोय. जर तुम्हाला पैसेवाले नाही आवडत आहेत, जर तुम्ही त्यांना नावं ठेवताय की अरे नाही हे तर असेच पैसेवाले झाले आहेत, ह्यांचं काय आहे, ह्यांचं तर सगळं चांगलं, ह्यांना काय फरक पडतोय, सो अरे हा तर 2 नंबरचं काम करून पुढे गेलं, सो त्यांनी कसा पैसा कमवला हे त्यांचं लुकआउट आहे. पण तुम्ही कसं त्यांच्याबद्दल बोलताय हे युनिवर्स 24 तास ऐकतोय. सो त्यामुळे ह्या एनर्जीशी कनेक्ट व्हा, पैशांच्या फ्रिक्वेन्सीला समजा. पैसा ही एक फ्रिक्वेन्सी असते. तुम्ही मला सांगा ना, आपण जेव्हा जीपे करतो किंवा एकमेकांना ट्रान्सफर करतो, थोडी आपली बँक जाऊन त्यांच्या अकाउंटमध्ये ती कॅश जमा करते. म्हणजे नंबर्सच आहेत ना इनडायरेक्टली, जे इथून तिथे तिथून इथे आपल्याकडे येत आहेत. सो हे जग आहे ना, हे खूप क्रिएटिव्ह आहे, जे ईश्वरांनी बनवले, त्याचा तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. सो ह्या ब्रह्मांडामध्ये प्रत्येकाला हवं तेवढं भरभरून देवाने दिलं आहे. पण आपण जसं जसं आपल्या स्पिरिच्युअली पुढे जातो किंवा माइंडसेटली पुढे जातो, तशी ती एनर्जी आपल्या आयुष्यात येते. सो आपल्या सगळ्यांची जी एनर्जी असते ना, ती एनर्जी ठरवत असते की तुम्ही किती श्रीमंत असणार आहात. सो तुमच्या पूर्वापार आलेल्या काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या पॅरेंट्समुळे म्हणा किंवा तुमच्या नेबर्समुळे, तुमच्या आजी आजोबांमुळे किंवा कोणाहीमुळे तुमच्या मनामध्ये रुतल्या गेलेल्या आहेत. सो त्या माइंडसेटमुळे आपल्याकडे कमी किंवा जास्त पैसा असू शकतो. सो जर आपल्या मनामध्ये सतत भीती असते की नाही उद्या काय होईल, उद्या काय होईल, सो ती फ्रिक्वेन्सी तुम्ही कुठे ना कुठे कट करत असता आणि तीच एनर्जी आणि तोच नंबर युनिवर्सला डायल होतो आणि तीच ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये परत येते. सो आपल्या आयुष्यात जे काही घडत असतं ते आपणच क्रिएट करत असतो. सो मी लहान असताना माता लक्ष्मीचं जेव्हाही पुस्तक वाचायची, सो मम्मीसाठी मार्गशीर्ष म्हणजे काय तर पुस्तक वाचणं. म्हणजे आधीची स्पिरिच्युअलिटी वेगळी होती, कारण त्यांना शिकवणारं समजवणारं कोणी नव्हतं. आता स्पिरिच्युअलिटी म्हणजे सगळ्यांना क्लिअर होत चाललं आहे की आपण छान वागायला हवं, आपण आपले कर्म छान ठेवायला हवे, कर्माच परत येतात, देवाची स्तुती करा, देवासमोर मेडिटेशन करा, ध्यान करा. सो त्याने आपण त्या ऊर्जेशी जोडले जातो. सो बेसिकली मेडिटेशन इज मस्ट. पण पहिला कसं होतं की खूप ना अंधश्रद्धा असायच्या की नाही हे पुस्तक नाही वाचलं तर हा उपवास पूर्णच नाही होणार. पण ती जबरदस्ती का केली जायची, त्याच्या मागचं कारण सगळं विसरून गेले, पण ते पुस्तक वाचायला हवं ही गोष्ट मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवली. माता लक्ष्मी आपल्याला 3 संदेश नेहमी देते. त्यातला आहे पहिला संदेश की नेहमी स्वच्छता ठेवा. घरामध्ये नको असलेल्या गोष्टी ही निगेटिव्ह एनर्जी क्रिएट करतात. सो त्या गोष्टींना आधी आपल्या घरातून काढा, म्हणजे तुमच्या घराला डिक्लटर करा. त्याचप्रमाणे तुमच्या बुद्धीला डिक्लटर करा. ज्या नको आहेत ना गोष्टी त्या गोष्टींना सोडून द्या. सो घरासोबत तुमचं ब्रेनसुद्धा डिक्लटर करणं तितकंच महत्त्वाचं असतं. सो नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला जे शिकवलं जातं आहे ना
ते फार वेगळं शिकवायचं होतं देवाला, पण आपण जे शिकतोय ते समाजाच्या रिप्रोग्रामिंगमुळे शिकतोय. सो त्या पुस्तकामध्ये सांगितलेली गोष्ट खरंच खूप छान आहे आणि त्या गोष्टीचा जर खरा अर्थ तुम्ही समजून घेतलात ना, तर तुम्ही आयुष्यात कधीच त्या चुका तुमच्या परत करणार नाहीत. पण तुम्ही 50 वर्ष 60 वर्ष एकच गोष्ट वाचताय जस्ट बिकॉज ऑफ माइंड रिप्रोग्रामिंग. ठीक आहे की ती गोष्ट तुमच्या डोक्यात जाते, त्याच्यामुळे तुम्ही ती गोष्ट लक्षात ठेवताय. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की म्हणजे कदाचित मी बोलते त्याचं वाईटही वाटेल किंवा कोणाला रागही येऊ शकतो, पण माझं काम आहे की मी तुम्हाला जेन्युअनली जे मी फील करते ते सगळं तुम्हाला सांगू. ती पुस्तकं आपण जबरदस्ती एकमेकांना वाटतो, मग ह्याच्यात प्रॉफिट कोणाचा होतो? पब्लिशरचा होतो, राईट? जो पुस्तकं छापतोय त्याचा. आपल्या घरी 7-7 8-8 पुस्तकं येऊन पडलेली असतात आणि आपण तीच परत पुढच्या वर्षी वापरतो किंवा विसर्जन करतो, किंवा आपल्या घरी काही असेल तर आपण परत ती पुस्तकं देतो. सो बेसिकली वाण ह्या सगळ्या गोष्टी असतात, ह्या बिझनेससाठीच असतात की नाही. परमपिता परमात्मा परमेश्वर काय सांगतोय की माझ्या इतक्या चांगल्या चांगल्या एनर्जीज आहेत, म्हणजे गणपती म्हणा, माता लक्ष्मी म्हणा. सो माता लक्ष्मीची ऊर्जा वेगळी आहे, तिच्याकडून घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. सो ती आपल्याला स्वच्छता शिकवते, ती आपल्याला पीस शिकवते, ती आपल्याला सतत काम करायला इन्स्पायर करायला शिकवते. सो ह्या 3 गोष्टी ज्या आहेत ना त्या महत्त्वाच्या आहेत. पण आपण काय घेऊन बसलोय की नाही आपण पुस्तक वाचलं तरच माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे. तुम्ही माता लक्ष्मीच्या एनर्जीशी कनेक्ट व्हा. पैशांबद्दल भीती सोडून द्या. तुमचे वाईट विचार, जुने विचार ते सगळे आता सोडून देण्याची वेळ आलेली आहे, कारण माता लक्ष्मी तुमच्या घरात यायला तयार आहे आणि ती ऑलरेडी तुमच्यामध्येच आहे. सो मेडिटेट करा, मेडिटेशननी तिच्याशी कनेक्ट करा. सो नेहमी माझ्या मनात यायचं की नाही मी जेव्हा मोठी होईन ना तेव्हा मी खरं पुस्तक प्रिंट करेन, आणि देवाची कृपा झाली तर मी खरं सुद्धा करेन. आणि त्याच्यामध्ये मला खरी माता लक्ष्मीची जी माहिती आहे ज्याने आपलं आयुष्य बदलू शकतो ती सगळी खरी माहिती मी सांगेन, आणि त्याच्यात तिचं गुणगाण असायला हवं. सो ती स्टोरी आपण एकदा ऐकली, आता तिच्यातल्या गोष्टी आपल्याला घेणं महत्त्वाचं आहे. स्टोरी ऐकून सोडून देणं महत्त्वाचं नसतं. स्टोरीमध्ये आपल्याला काय समजवण्याचा प्रयत्न केला आहे, ती स्टोरीचे मायने तुम्ही घ्या. त्याच्यात काय सांगितलं आहे, कितीही मोठे झालात, उतू नको, मातू नको, घेतला बसा टाकू नको. इट मीन्स जे प्रॉमिसेस तुम्ही देवाला करताय. सो मेडिटेशनसाठी जर तुम्ही सुरुवात केलीत तर इन फ्युचर तुम्ही पैसेवाले झालात तरी ते मेडिटेशन कधी सोडू नका. देवपूजा सुरू केलीत, जर तुमचं उद्या चांगलं झालं तर ती देवपूजा सोडू नका, हा त्याचा अर्थ असतो. सो उपवास आपल्याला का करायला सांगितलं जातं, कारण जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आधीचे उपवास खरे उपवास होते, आताचे उपवास सगळे मिक्सिंगवाले आहेत. सो जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आपले जे ऑर्गन्स असतात त्यांना थोडासा आराम भेटतो, त्या दृष्टीने आपल्याला ते उपवास सांगितले जायचे. सो त्याच्या अकॉर्डिंगली ती सगळे आपल्याला गाईडलाईन्स दिले जातात. सो आता मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या दृष्टीने स्पिरिच्युअलिटीच्या बद्दल मी तुम्हाला शिकवणार आहे की पैशांना कसं आपल्या आयुष्यात अट्रॅक्ट करायचं. सगळ्यात आधी पैसे संपतील ही भावना काढून टाकायची, कारण जेव्हा आपण पैसे संपतील ही भावना आपल्या मनामध्ये आणतो आणि त्याच प्रकारे ते खर्च करतो जपून जपून, सो काहीतरी अनपेक्षित खर्च येतात आणि सगळं संपून जातं, कारण आपल्याच मनातली भीती मोठी होत असते. सो जर तुम्ही पैशांबद्दल भीती ठेवली तर तीच भीती तुमच्या आयुष्यात मोठं होऊन तुम्हाला घाबरवते. सो मला नेहमी असं वाटतं की मी लहानपणापासून खूप स्ट्रॉंग राहिलेली आहे, कारण आम्ही आमचं शिक्षण म्हणजे मम्मी पप्पांची इतकी ऐपत नसल्यामुळे त्यांनी आम्हाला जितकं शिकवता येईल तितकं शिकवलं. पण 12वी नंतर 10वी नंतर आम्ही स्वतःचा खर्च स्वतः उचलायला शिकलो. सो घरात माल करणं किंवा छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे जॉब्स करणं. मी 500 रुपीजमध्ये कंपाऊंडरचा सुद्धा जॉब केलेला आहे, सो कॉलेज करता करता. सो कदाचित ते जे अनुभव होते ना त्यामुळेच आज आम्ही घडू शकलो. पण तेव्हा त्या अनुभवांमुळे असं वाटायचं की माझ्या मैत्रिणी तर मस्त मजा करतायत, त्यांना तर त्यांचे पॅरेंट्स पॉकेट मनी देत आहेत आणि आपल्याला तर असं नाही आहे. सो आता जसं तुम्हाला वाटत असेल ना की नाही माझ्यापेक्षा तिथं फार पुढे गेली, सो हे मला तेव्हा जेव्हा कॉलेज टाईममध्ये वाटायचं ना, पण आज मला कळतं की नाही आज मी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी पोहोचलेली आहे. सो आज मी लोकांना रोजगार देते, आज मी माझा बिझनेस चालवते. कदाचित लहानपणी त्या झालेल्या गोष्टींमुळे जे आज हे सगळं होऊ शकलं. सो आपल्यासोबत आत्ताही जे होतं आहे ना ते घडण्यासाठीच होतं आहे, कारण की हे सुद्धा ठरलेलं आहे, याच्यातून सुद्धा तुमचं बेस्ट व्हर्जन बनणार आहे. सो प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीला एक्सेप्ट करा. पैसा ही एक एनर्जी आहे, तिला समजा. जितकं तुम्ही तुमचं माइंड पॉझिटिव्ह अफर्मेशनने रिप्रोग्राम कराल तितकं नेगेटिव्ह जे हॅमर झालेलं आहे ते हळूहळू कमी होईल. सो विष जे कालवलेलं आहे आपण आपल्या मनी एनर्जीमध्ये ते पटकन तर नाही निघणार, पण हळूहळू तुम्ही आजपासून सुरुवात केली तर ती एनर्जी डिलीट व्हायला, कॅन्सल व्हायला तयार म्हणजे ती तयार होईल, म्हणजे ती एनर्जी निघून जाईल हळूहळू. पण आता सध्या काय आहे, आपल्या मनात खूप जुने बिलीव्स आहेत, ते बिलीव्स सगळे आपल्याला काढायचे आहेत. सो आपण जेव्हा समजतो की अरे पैसा संपून जाईल किंवा मला सेव्ह करायला हवा, सेव्ह करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. मनी सायकोलॉजी हा पुस्तक तुम्ही वाचा, त्याच्याने तुम्हाला कळेल की आपण पैशांबद्दल कशी सायकोलॉजी ठेवली पाहिजे. पण सतत माझा पैसा संपून जाईल, माझ्या पुढे काही प्रॉब्लेम आला तर हे म्हणून पैसे सेव्ह करणं चुकीचं आहे. म्हणजे कळत नकळत तुम्ही एका इमर्जन्सीला अट्रॅक्ट करताय तुमच्या लाईफमध्ये, म्हणजे पुढे काहीतरी असं घडणार आहे जिथे तुम्हाला तो पैसा कामाला येणार आहे आणि तुम्ही जमा करून सुद्धा तो पैसा शेवटी त्याच मार्गाने निघून जाणार आहे. सो आपण म्हणतो ना खूप अनपेक्षित खर्च आले. सो म्हणून पैशांबद्दल चांगलं बोला. तुम्ही श्रीमंत नसाल किंवा असाल तरीसुद्धा तुम्हाला तुमचे फिनान्सेस एव्हरीडे वाढत आहे आणि तुम्हाला आर्थिक स्थिरता भेटत आहे, हेच व्हिज्युअलाइज करायचं आहे, कारण तुमची फ्रिक्वेन्सी ही नेहमी युनिवर्स कॅच करत असतो. सो तुमच्या मनात जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 99% नेगेटिव्ह विचार येतात आणि फक्त जबरदस्ती 5% आपण मनी अफर्मेशन्स करत असतो. त्यामुळे ते अफर्मेशन्स आपल्याला कामाला येत नाहीत, कारण की 95% नेगेटिव्ह एनर्जी आहे. 5% पॉझिटिव्ह एनर्जीने तुम्ही कसे शिफ्ट होणार. सो आधी एक्सेप्ट करा की नाही, जर हा श्रीमंत होऊ शकतो तर मीही होऊ शकतो. जो स्टॉकवरती जा, सक्सेस स्टोरीज ऐका. सो तेव्हा तुम्ही बघता की ते लोक बँकरप्ट होते,
अमिताभ बच्चनचंच घेतलं तर 92 करोडचं कर्ज होतं आणि आज तो त्या सगळ्यातून बाहेर पडला आणि आज त्यांनी स्वतःचं साम्राज्य उभं केलं आहे. सो भविष्य नशीब कधीही बदलू शकतं. सो माझ्याही लाईफमध्ये आफ्टर कोविड खूप फायनान्शियल चॅलेंजेस आले, पण त्या फायनान्शियल चॅलेंजेसमुळे कदाचित मी कनेक्ट विथ क्रिस्टल सुरू केलं. जर मी माझ्या बिझनेसमध्ये कम्फर्टेबल असती, हवे तेवढी अमाऊंट जशी आधी येत होती तशीच येत राहिली असती, सो मी कधीच ह्या सगळ्या गोष्टी सिरियसली घेतल्या नसत्या. पण आता मी करायला लागली ना, तर आता मला मजा येते हे काम करायला. मला व्हिडिओ बनवायला आवडतात, लोकांची कनेक्ट व्हायला आवडतं, त्यांना हीलिंग द्यायला आवडतं. माझा दिवसातला जास्त वेळ मी लोकांसाठी समर्पित केला. पण हे का होऊ शकलं, मी माझ्या बबलमधून का बाहेर पडली, कारण काहीतरी माझ्या आयुष्यात घडलं ज्यांनी मला हलवलं आणि मग मी ह्या मार्गाला आली. सो तसंच ना, परमेश्वर तुम्हाला उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ठेवत असतो, पण त्याचा ओव्हरव्ह्यू तुम्हाला आता नाही येत ना, कारण तुम्ही आता फक्त एका घोड्यासारखं बघताय. म्हणजे इथे नाळ आहे आणि इथे नाळ आहे आणि तुम्ही समोरच बघताय फक्त. सो तुम्हाला तेवढंच दिसतंय, पण देव सगळीकडे बघतोय. त्यांनी कुठलाही पट्टा लावलेला नाही आहे डोळ्यावरती. सो त्याला तुमचे पुढचे प्रॉब्लेम्स पण दिसत आहेत. सो आज जर एखादी गोष्ट तुम्ही देवाकडे खूप मागताय पण ती गोष्ट तुम्हाला नाही भेटत आहे, याचा अर्थच की त्यांनी त्याच्यापेक्षा बेस्ट गोष्ट तुम्हाला देण्यासाठी तयार केलेली आहे. सो आज कदाचित समजा तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्या पर्सनबद्दल तुम्ही रोज प्रे करताय की आमचं कनेक्शन होऊ दे, आमचं लग्न होऊ दे, पण ती जर गोष्ट होत नाही आहे तुमच्या लाईफमध्ये, तर त्याचं फक्त एकच कारण आहे की ती गोष्ट तुमच्यासाठी चांगली नाही आहे. तुम्ही जर एखाद्या ठिकाणी जॉब करताय आणि तुम्हाला एखाद्या ठिकाणी दुसरीकडे जायचं आहे आणि तुम्ही प्रे करताय की देवा मला हा जॉब लागू दे, हा जॉब लागू दे, पण कदाचित देवाला तुम्हाला पुढे जाऊन बिझनेसमध्ये टाकायचं असेल, है ना. तुमचं जे काही आज रिपेअरिंगच्या मोडमध्ये आहे ते सगळं देवाला माहिती आहे आणि तो त्याच्यापेक्षा बेस्ट तुम्हाला गोष्ट देणार आहे, पण त्या प्रोसेसवर विश्वास असणं महत्त्वाचं. सो प्रॉब्लेम्समध्येच आपण घडत असतो. सो एखादा मूर्तिकार त्या मूर्तीमध्ये, त्या दगडामध्ये ती मूर्ती बघतो आधीच, पण एका नॉर्मल माणसाला ती मूर्ती कधीच नाही दिसत आणि तो तिला ठोके देऊन चिनी हातोड्यांनी त्या दगडातून ती मूर्ती तयार करत असतो. सो त्याच प्रकारे देव, परमपिता, परमात्मा, परमेश्वर, ईश्वर जो एकच आहे, तो सध्या आपल्याला प्रॉब्लेम्स देऊन आपल्यातलं बेस्ट व्हर्जन बाहेर आणतोय. सो मी तर एकच म्हणते की माझ्या आयुष्यात जे काही झालं ते एकाच गोष्टीसाठी झालं, कारण माझ्या आयुष्यात येणाऱ्या करोडो रुपयांसाठी तुम्हाला तयार करत होता. कारण कुठे पोहोचणं महत्त्वाचं नसतं, तिथे टिकून राहणं महत्त्वाचं असतं. सो म्हणून परमेश्वर एक ब्रॉडर व्ह्यूनी तुमची मदत करतोय. सो जस्ट रिलॅक्स करा. मनी एनर्जी तुमच्या आयुष्यात तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही रिलॅक्स असाल. जर तुम्ही पॅनिक असाल, कन्फ्युजनमध्ये असाल, घाबरलेले असाल, तर तोच फोन लागेल आणि तीच मनी फ्रिक्वेन्सी तुमच्या आयुष्यात येणार आहे. सो जर तुम्हाला पैसा अट्रॅक्ट करायचा आहे तर तो आधी मनात करायला सुरू करा आणि तुम्हाला कळणारच नाही कधी ह्या सगळ्या गोष्टी होतील. आता तुम्ही विचार करा, माझं रेकीचं जस्ट आम्ही आता ॲडव्हर्टाइजमेंट टाकली होती आणि आमचे 5 एनरोलमेंट्स त्याचे झाले सुद्धा. सो हे सगळं आत्ता इझिली व्हायला लागलं आहे का, कारण की जेव्हा तुम्ही तुमच्या माइंडसेटवर काम करता सो त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या करिअरमध्ये दिसायला लागतं. सो नेहमी लक्षात ठेवा, तुमचे व्हायब्रेशन जर खरे असतील ना, त्या गोष्टी इझिली मॅनिफेस्ट होणार आहेत. सो जेव्हा तुम्ही मेडिटेशनला तुमच्या लाईफमध्ये इन्क्लूड करता ना, तेव्हा हेल्थ बेनिफिट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाय प्रोडक्ट भेटतात. उद्याचा व्हिडिओ मिस करू नका, कारण उद्याचा व्हिडिओ मेडिटेशनवर असणार आहे. कारण माझं फक्त एकच मिशन आहे की सगळ्यांनी मेडिटेशन करायला हवं, सगळ्यांना त्याचे फायदे समजायला हवे, जसं मी समजून घेतले. सो आयुष्यात असं नसतं की आपल्याला इन्स्टंट मॅगीसारखं सगळं फटाफट भेटणार आहे. तुमच्या जर्नीच्या अकॉर्डिंगली देव तुम्हाला सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप देत असतो, बिकॉज तुमची आध्यात्मिक उन्नती जास्त गरजेची असते. आपण इथे जे काही कमवणार आहोत ते सगळं इथेच ठेवून जाणार आहोत. फक्त आपण जी आपल्या आत्म्याची उन्नती केली आणि आपले कर्म, ह्या दोनच गोष्टी आपण नेऊ शकतो. सो आपल्याला सच्चिदानंद बनायचं आहे. सच्चिदानंद म्हणजे आपल्याला सगळ्यात बेस्ट पर्सन बनायचं आहे. सो ही जर्नी आहेच इथून सुरू झालेली आणि फक्त तिथे जाण्यासाठी आहे आणि ती आहे मोक्षप्राप्ती. सो मोक्ष हा मेल्यावरती नसतो भेटत, मोक्ष हा जिवंतपणे आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असतो. सो सगळ्या गोष्टींची डिटॅच होणं. पण ह्या सगळ्यांमध्ये जर तुम्ही मेडिटेशन करताय तर असं नसतं की आपण विरक्तीकडे जातो. उलट मेडिटेशन केल्याने तुमचे फायनान्शियल ब्लॉकेजेस क्लिअर व्हायला लागतात. बिकॉज तुमच्याकडे किती पैसा असणार, कसा राहणार, कसा टिकणार, हे सगळं तुमच्या रूट आणि हराचक्रावरती निर्भर असतं. सो जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता तेव्हा तुमची जी एनर्जी आहे ती फ्लो व्हायला सुरू होते आणि जेव्हा तुमचे 7 चक्र अलाइनमेंटमध्ये असतात ना, तेव्हा ते 7 चक्र तुमच्या आयुष्यात 7 पिढ्यापासून खातील इतका पैसा तुम्हाला देऊ शकतात. सो मी तुम्हाला स्टोरी सांगितली होती ना की एक लेखक होता, त्या लेखकाने ट्राय केलं की म्हणजे ते कंप्लीट झिरो झाले होते, म्हणजे त्यांच्या पूर्ण कंपन्या जळून खाक झाल्या होत्या, पण त्याचं टेन्शन न करता त्यांनी एक सिंपलची नोकरी स्वीकारली आणि ते नोकरी करता करता म्हणजे इतर लोक विचार करायचे की हा इतका कसा कणकर माणूस की एवढा प्रॉब्लेम झाला आहे, करोडो अरबोची संपत्ती ह्याची एका रात्री जळून खाक झाली आणि त्याच्यातसुद्धा हा कसा इतका नॉर्मल राहू शकतो. सो त्यांनी तिथे बसून पुस्तक लिहिलं आणि तेच पुस्तक पुढे जाऊन बेस्ट सेलर झालं आणि त्यांच्याकडून गेलेला सगळा पैसा परत 10 गुणे लिहून रिटर्न आला. सो मनी ही एक एनर्जी आहे, हे समजून घ्या. तुमची एनर्जी तुमच्याकडून कोणी काढून घेऊ शकत नाही. जसं म्हणतात ना, तुझं नशीब कोणी तुझ्याकडून चोरी नाही करू शकत, त्याप्रकारे तुमची जी मनी एनर्जी आहे तीच तुम्हाला ठरवते की तुम्ही श्रीमंत असणार की गरीब असणार. तो जर श्रीमंत व्हायचं आहे तर आधी श्रीमंताच्या एनर्जीमध्ये या, तसंच वागा, तसंच बोला जसं तुम्हाला बनायचं आहे. बिकॉज तुम्ही जे क्रिएट करताय ते तुमचं सबकॉन्शियस माइंड प्रिंट करून तुमच्या आयुष्यात तुम्हाला परत देते. सो जर तुम्ही सतत घाबरलेले असता, कसे कमवू, पैसा कमवणं खूप कठीण आहे, महागाई वाढली आहे, जॉब नाही आहे मार्केटमध्ये, तर हे नेगेटिव्ह असे फालतू शब्द जर आयुष्यात वापरताय ना, तर ती फालतू सिच्युएशनच आपल्या आयुष्यामध्ये देव आपल्याला गिफ्ट म्हणून देणार आहे. बिकॉज सोर्स हा खूप क्लिअर आहे. तुम्ही जे मागाल तेच शब्द तो ऐकत असतो. सो तुमच्या शब्दानुसारच तुम्हाला प्रतिक्रिया मिळते आणि तेच व्हायब्रेशन तुमच्या आयुष्यामध्ये परत परत येत असतात. सो प्लीज आय रिक्वेस्ट यू ऑल,
मनी एनर्जीला समजा. आणखीन डिटेलमध्ये व्हिडिओज येतील, कारण मला खूप सांगायचं असतं पण 15 मिनिटात पॉसिबल नाही होत. म्हणून जेव्हा कधी आमचे वेबिनार्स येतील मराठी, त्या वेबिनार्समध्ये जॉईन व्हा. आमचे माइंड रिप्रोग्रामिंगचे कोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. बिकॉज जेव्हा तुम्ही स्वतःच्या लर्निंग वरती लक्ष देता, सो लर्निंग इज ऑलवेज अर्निंग. सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या. आणि तो व्हिडिओ कंप्लीट असणार आहे मेडिटेशनवरती, तर मिस बिलकुल करू नका. सो मी तयार आहे माझं नॉलेज घेऊन तुमचं आयुष्य बदलण्यासाठी. तुम्ही तयार आहात? सो चला, तोपर्यंत आज फक्त एकच काम करायचं आहे. माझी मनी एनर्जी काय आहे हे लिहून काढायचं आहे. पैशाबद्दल तुम्हाला वाटणारी भीती, तिच्याबद्दल वाटणारे निगेटिव्ह इमोशन, सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहून काढायच्या आहेत. आणि ते पान तुम्हाला फाडून टाकायचं आहे. फाडून त्याला जाळा आणि ते जाळल्यानंतर ते फ्लश करा, किंवा जाळता येत नसेल तर डायरेक्टली फ्लश करा. सो एक बाउल घ्यायचं, बिकॉज आपण जेव्हा एखादी गोष्ट अग्नीकडे समर्पित करत असतो, म्हणजे आपण आपले प्रॉब्लेम समर्पित करतोय, तर ऑटोमॅटिकली ती गोष्ट तुमच्यापर्यंत युनिव्हर्सला एक मेसेज देते तुमच्याकडून की हां, ही गोष्ट याच्या आयुष्यात नको आहे. सो जसं आपण फ्लश करतो तशी ती आपल्या आयुष्यातून फ्लश होऊन जाते. सो 3दा-4दा केल्याने तुम्हाला खूप फरक जाणवेल, खूप रिलीफ जाणवेल. सो नक्की करा आणि मला कळवा आजचा व्हिडिओ कसा वाटला, कारण तुमचं एक कमेंट आम्हाला खूप एनर्जी देतं आणखी नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. सो पुन्हा भेटूया उद्या, तोपर्यंत बाय बाय.